मंत्र्यांपाठोपाठ आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील वादाच्या भोवऱ्यात सापडले। दानवे यांचा भोकरदन येथील बंगला अत्यल्प उत्पन्न गटाच्या जमिनीवर असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी केलाय। खासदार दानवे यांनी मुलांच्या खेळासाठी राखीव असलेली जागा देखील बळकावली आहे। त्यावर शिक्षण संस्थेच्या इमारतीचं बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आलाय। त्याशिवाय दानवेंनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून बंगल्याशेजारी समाज मंदिराचं काम केलं आणि ती इमारत बळकावली असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। अलीकडेच भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर एकनाथ खडसेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। आता थेट दानवेंवर आरोप झाल्यानं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत। जे अल्प उत्पन्न गटातला असणारा जिथं नाव आहे, परंतु उच्च उत्पन्न गटातला मोठा प्रचंड बंगला बांधला गेला आहे आणि त्याच्या पुढे असणारा बाजूला प्रचंड मोठा स्विमिंग टँक आहे, समोर असणारी एक अद्ययावत चांगली लॉन आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारं तिथं गेट बांधल्या गेलेलं आहे। मग अशा प्रसंगी असणारे इथल्या लोकांचे असणारे सभासदाचे गाळे भूखंड नेमके गेले कुठं, या संदर्भातला खुलासाही सुद्धा रावसाहेब दानवेंनी करावा। नंबर 2 ची गोष्ट की त्या असणाऱ्या सोसायटीमध्ये खासदार फंडातून एक रोड स्थानिक विकास निधीतून दिला गेलेला आहे। खरं म्हणजे स्थानिक विकास निधी हा जनतेच्या हितासाठी वापरण्यात यावा ही असणारी त्या पाठीमागची संकल्पना, परंतु स्वतः असणारे खासदार यांनी स्वतःच्याच घरात असणारा तो फंड स्थानिक फंड वापरला। दलित वस्ती सामाजिक सभागृह म्हणून 10 लाखाचा निधी त्या फंडातून दिला गेला। तोही सुद्धा निधी आणि फंड त्याचाही सुद्धा दुरुपयोग तोही सुद्धा असणाऱ्या आपल्या वाल कंपाऊंडच्या आतमध्ये वापरण्यात सध्याही तो येतोय। दलित समाजाला त्याचा काहीही फायदा होत नाहीये। दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावर काय खुलासा केलाय ते पाहूया। ज्या घराविषयी चर्चा सुरू आहे ते घर दानवेच्या वडिलांनी रितसर बांधलंय। 30 वर्षांपूर्वी 36 बाय 36 फुटांचं छोटं घर भोकरदनमध्ये बांधलंय। भोकरदनमधील हे घर अजूनही दानवेंच्या वडिलांच्याच नावावर आहे। विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानं एनसीपीच्या चंद्रकांत दानवेंनी हे आरोप केल्याचा दावाही त्यांनी केलाय। या संदर्भात आघाडी सरकारनं चौकशी करून गैर नसल्याचा निर्वाळाही दिलाय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून। नितेश, काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे? हेमाली, हे प्रकरण अतिशय जुनं आहे। ही अत्यल्प उत्पन्न गटाची जागा असल्याचा आरोप माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी केला आहे। त्यानंतर 1993 ला रावसाहेब दानवे यांनी या अत्यल्प उत्पन्न गटाच्या जी संस्था होती, गृहनिर्माण संस्था, तिचं पुनरुज्जीवन केलं आणि या संस्थेमध्ये संचालक म्हणून जवळपास 30 स्वतःचे नातेवाईक घेतल्याचा आरोप देखील दानवे यांचा आहे। दरम्यान रावसाहेब दानवे यांचं असं म्हणणं आहे की जी संस्था अवसानात निघाली होती ती तुम्ही पुनरुज्जीवन केलं आहे आणि त्यानंतर मात्र दानवे यांच्याशी जास्त संपर्क होऊ शकलेला नाही। त्यामुळे आणि अधिक बोलण्यास रावसाहेब दानवे यांनी तुर्तास नकार दिलेला। मात्र जी जागा आहे त्या जागेवरून आता सध्या मोठा वाद सुरू आहे आणि त्यामुळेच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सध्या अडचणीत आलेले आहे। दुसरा आरोप असा आहे हिमाली की या रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यामध्ये एक स्विमिंग पूल तयार करण्यात आलेला आहे आणि गट क्रमांक 39 मधील जे मुलांची मैदान आहे खेळांचं, जे राखीव नगर परिषदेने ठेवलं होतं, त्यामुळे त्या राखीव जागेवरच हा स्विमिंग पूल बांधण्याचा सुद्धा आरोप चंद्रकांत दानवे यांनी केलाय। आणि याशिवाय तिसरा जो आरोप आहे तो समाज मंदिर जे बांधण्यात आलेलं होतं रावसाहेब दानवे यांच्या स्थानिक विकास निधीतून, ते आणि ती जागा सुद्धा आणि ती सामाजिक समग्राची जागा इमारत सुद्धा बळकावल्या। त्यामुळेच या आरोपानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याही अडचणी वाढू शकतात। धन्यवाद नितेश, आपण दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।